जन्माला आला आणि त्याच्या तेजस्वी दृष्टीने देवसुद्धा चकित झाले. स्वतःच्या पित्याशी त्याचं नातं कधीच सहज राहिलं नाही. त्याने पर्वत, अरण्य आणि एकांतात तपश्चर्या केली आणि शेवटी भगवान शिवाच्या कृपेनं त्याला संपूर्ण सृष्टीच्या कर्मन्यायाचं कार्य प्राप्त झालं असं मानलं जातं. लोक आजही त्याला भीतीने आठवतात. साडेसाती, संकट, दुःख, विलंब. पण शनिदेव खरोखर विनाशाचे देव आहेत का, की तेच आपल्याला आयुष्याचा खरा अर्थ शिकवणारे गुरु आहेत? नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या श्रद्धेची पहाट्या चॅनलमध्ये. आता शनिदेवांची जयंती जवळच आलेली आहे, त्यामुळं आज आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत शनिदेवाचा रहस्यमय जन्म, सूर्यदेवाशी त्याचा संबंध, हनुमान आणि विक्रमादित्य यांच्या आयुष्यात त्यांनी घेतलेली परीक्षा आणि लोक शनिवारी तेल अर्पण का करतात ह्यामागचं खरं रहस्य. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. शनिदेव हे सूर्यदेव आणि देवी छाया यांचे पुत्र मानले जातात. असं सांगितलं जातं की देवी छाया भगवान शिवाच्या तपश्चर्येत मग्न होत्या. त्या काळात त्यांच्या गर्भातील बालकानेही त्या तपश्चर्याचा प्रभाव घेतला. जेव्हा शनिदेवाचा जन्म झाला त्यांचा वर्ण गडद निळसर काळा होता आणि त्यांच्या डोळ्यात विलक्षण तेज होतं. काही कथांनुसार त्यांच्या प्रभावशाली दृष्टीमुळं आसपासचं वातावरण बदलल्यासारखं वाटतं. त्यामुळं अनेकांना त्यांच्याबद्दल भीती आणि आश्चर्य वाटू लागलं. पण प्रत्यक्षात हा जन्म विनाशासाठी नव्हता, तर कर्माचा न्याय करण्यासाठी होता. काही पुराणांनुसार असं वर्णन आढळतं की सूर्यदेव आणि शनिदेव यांचं नातं सुरुवातीला सहज नव्हतं. शनिदेवाचा गंभीर स्वभाव, वैराग्य आणि कठोर तपश्चर्या यामुळं ते इतर देवांपेक्षा वेगळे वाटत. पण या संघर्षातूनच त्यांच्या व्यक्तिमत्वात प्रचंड संयम आणि न्यायबुद्धी निर्माण झाली असं मानलं जातं. म्हणूनच ज्योतिषात शनीला संघर्ष, तपस्या, कर्म, शिस्त आणि आयुष्यातील कठीण परीक्षा याचा कारक मानलं जातं. शनिदेवांनी भगवान शिवाची कठोर तपस्या केली. वर्षानुवर्षे ध्यान आणि संयम पाळल्यानंतर शिव प्रसन्न झाले. असं मानलं जातं की भगवान शिवाच्या कृपेने शनिदेवांना कर्मानुसार फळ देण्याचं कार्य प्राप्त झालं. म्हणूनच शनिदेवांना कर्मफळदाता असं म्हटलं जातं. ते कोणालाही विनाकारण त्रास देत नाहीत. ते फक्त माणसाला त्याच्या कर्माचं सत्य दाखवतात. शनिदेवाचं रूप अत्यंत गंभीर आणि प्रभावशाली मानलं जातं. गडद निळसर किंवा काळा वर्ण, खोल आणि स्थिर दृष्टी, हातात दंड, त्रिशूल आणि गदा. अनेक चित्रांमध्ये ते लोखंडी रथावर बसलेले दिसतात. त्यांचं वाहन मुख्यतः कावळा मानलं जातं, पण काही परंपरांमध्ये गिधडाचाही उल्लेख आढळतो. ज्योतिषशास्त्रात शनीचा संबंध लोखंड, तेल, काळा रंग, पर्वत, अरण्य, श्रमजीवी लोक आणि आयुष्यातील परीक्षा यांच्याशी जोडला जातो. शनीची गती मंद मानली जाते, पण त्याचा न्याय मात्र अचूक मानला जातो. साडेसाती, शनिदोष, विलंब, अपयश. लोकांना वाटतं हे सगळं म्हणजे शनीचा क्रोध. पण खरं पाहिलं तर शनिदेव माणसाचं नुकसान करण्यासाठी नाहीत, तर ते माणसाला वास्तव दाखवण्यासाठी आहेत. जर माणूस अहंकारी असेल तर शनी त्याला नम्र करतो. जर माणूस आळशी असेल तर शनी त्याला संघर्ष देतो. आणि जर माणूस प्रामाणिक असेल तर शनी त्याला अधिक मजबूत करतो. लोकपरंपरेत सांगितली जाणारी एक प्रसिद्ध कथा आहे. एकदा ग्रहांमध्ये वाद झाला. सर्वात प्रभावशाली कोण? राजा विक्रमादित्य यांनी निर्णय दिला, पण त्यांनी शनीला कमी स्थान दिलं. शनिदेव शांतपणे म्हणाले, योग्य वेळ आल्यावर मी तुला माझी शक्ती दाखवीन. काही काळानंतर राजाचं राज्य गेलं, संपत्ती नष्ट झाली. त्याच्यावर खोटे आरोप लागले. तो सामान्य माणूस बनला, पण त्याने प्रामाणिकपणा सोडला नाही. वर्षानंतर शनीची दशा संपली. शनिदेव प्रकट झाले आणि म्हणाले, तू परीक्षेत उत्तीर्ण झालास. आणि त्याला पुन्हा राज्य, सन्मान आणि संपत्ती मिळाली. या कथेतून एक संदेश मिळतो. शनी संघर्ष देतो, पण शेवटी माणसाचं खरं मूल्यही दाखवतो. लोकभक्तीत
अत्यंत प्रसिद्ध अशी आणखी एक कथा सांगितली जाते. एकदा हनुमान भगवान रामाच्या भक्तीत मग्न होते. तेव्हा शनिदेव त्यांच्या समोर आले आणि म्हणाले, माझी दशा आता तुझ्यावर सुरू होणार आहे. हनुमानजी शांत राहिले. शनिदेव त्यांच्या खांद्यावर बसले, पण अचानक हनुमानजींनी आपली शेपटी वाढवली. त्या शेपटीनं शनिदेवांना घट्ट गुंडाळलं. ते त्यांना पर्वत, जंगल आणि खडकातून घेऊन फिरू लागले. शनिदेव वेदनेने ओरडले, मला सोड असं म्हणू लागले. असं मानलं जातं की तेव्हापासूनच हनुमान भक्तांवर शनीची विशेष कृपा असते. भारतीय परंपरेत शनीची दृष्टी अत्यंत प्रभावशाली मानली जाते. पण याचा अर्थ फक्त अमंगल असा नाही. शनीची दृष्टी म्हणजेच आत्मपरीक्षण, कर्माचं प्रतिबिंब आणि जीवनातील सत्याशी सामना. म्हणूनच शनीची दशा येते तेव्हा माणसाच्या आयुष्यातील खोटेपणा, अहंकार, चुकीचे मार्ग उघड होतात असं मानलं जातं. पण त्याच वेळी प्रामाणिक आणि मेहनती माणूस अधिक मजबूतही बनतो. शनिवारी लोक शनिदेवाला तेल आणि काळे तिल अर्पण करतात. पण का? लोकपरंपरेनुसार हनुमान आणि शनीच्या कथेचा ह्याच्याशी संबंध जोडला जातो. जेव्हा शनिदेवाचं हनुमानाने उचलून नेल्यामुळं अंग दुखू लागलं, तेव्हा शनिदेवांनी त्यांच्या अंगाला त्यांचा दाह कमी होण्यासाठी तेल लावलं. तेव्हा त्याचमुळं काळे तीळ म्हणजे सूक्ष्म कर्म, तेल म्हणजे शांतता आणि शुद्धी, आणि कावळ्याचं अन्न म्हणजे सेवाभाव आणि स्मरण असं मानलं जातं. हे उपाय भीतीसाठी नसून स्वतःकडे पाहण्यासाठी आणि नम्रता शिकवण्यासाठी आहेत असं मानलं जातं. शनिदेवांना फक्त भीतीने पाहू नका, त्यांच्या मागचा अर्थ समजून घ्या. ते विनाशाचे देव नाहीत, तर कर्माचं सत्य दाखवणारे न्यायाधीश आहेत. ते अहंकार तोडतात, संयम शिकवतात आणि संघर्षातून माणसाला अधिक मजबूत बनवतात. म्हणूनच शनी म्हणजे फक्त संकट नाही, तर परिवर्तन, शिस्त आणि कर्माचं अंतिम सत्य आहे. जय शनिदेव. नमस्कार.